गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर आला असून कोकणवासियांना आपल्या गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्यावरील प्रचंड खड्डे यामुळे यंदाही गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचे विघ्न सहन करावे लागणार. गेल्या 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण काम, खड्ड्यांनी भरलेला रस्ता, मुसळधार पावसामुळे खालावलेली रस्त्याची अवस्था यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. गणेशोत्सवाच्या काळात हजारो कोकणवासी आपल्या गावी जाण्यासाठी या महामार्गाचा वापर करतात. मात्र मोठमोठ्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने अपघातांची शक्यता वाढली. प्रवाशांचा प्रवास धोकादायक व बिकट बनला असून गणेश भक्तांना यंदाही खड्ड्यांचे विघ्न सहन करावे लागणार आहे. यावर्षी मुसळधार पावसामुळे खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळे निर्माण झालेत. यामुळे रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणार का हा प्रश्न गणेश भक्तांना पडलाय. कोकणवासीय व गणेश भक्तांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे विशेष विनंती केली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या डांबरीकरणाचे व चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रवाशांना वाहतूक कोंडी आणि अडचणींचा प्रवास सहन करावा लागेल. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे माणगावचे प्रतिनिधी दीपक दबके यांनी. पाहुयात. गणेश उत्सवच्या पार्श्वभूमीवर कोकणवासी मोठ्या संख्येने आपली वाहने घेऊन कोकणात येत असतात, तसेच मार्केटला येत असतात. परंतु ह्या वाहतूक कोंडीला अडचण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने दक्षता घ्यायची असते. तसेच रस्त्यावरती फळ विक्रेते, भाजी विक्रेते सर्व्हिस रोडवर बसू नये आणि वाहतुकीला अडचण करू नये किंवा अडथळा करू नये यासाठी नगरपंचायतने दखल घ्यायची असते. कारण गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे. कोकणवासियांना घरी जायचं वेध लागलेला आहे. परंतु मुंबई गोवा महामार्गाची झालेली रखडपट्टी आणि रस्त्यावरची खड्डे यंदाही कोकणवासियांना वाट काढताना चित्र पाहायला मिळणार आहे. कारण गणेश उत्सव हा कोकणात सर्वात मोठा सण, त्यामुळे मुंबईहून येणारे कोकणवासी असतील, पर्यटक असतील, त्यांना सुद्धा याच खड्ड्यातून प्रवास करताना आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे. गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलं असून यंदाही कोकणवासियांना तसेच पर्यटकांना सुद्धा, प्रवाशांना देखील प्रवास करताना या वाहतूक कोंडीतून सामना करावा लागणार आहे. शिवसत्ता टाइम्स, दीपक दबके, रायगड, माणगाव. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.